याले कोणा मारून पळायला तर मला आठवू दे. तो गुंडा, तो याचा पोरगा, भुरेचा पोरगा बिचारा, त्या दोघे याले मारलं होतं, याच्या भावाला मारलं होतं, एवढं मारलं होतं तेव्हा लढून पळायला ते घरी. अरे यार कसं वाटलं तुम्हाला सरजी? मग मार कोणाचा तो लय लहान होता म्हटलं तेव्हा. तर मित्रांनो क्रिकेट खेळून झालाय आणि कायची मॅच खेळलो होतो म्हणतो भाऊ आपण? टेस्ट सिरीज खेळलो होतो लहान लहान लेकरांसोबत आणि 5 रुपये चोऱ्या काय साठी सगळे गेले ते पुट्टे होते, सगळे गेले, सगळं झालं आता. त्यावेळेस तर म्हटलंच त्याच्या तोंडावर तुम्ही होतेच नाही तर तुम्ही बॅटिंग सोडून राहिली. अरे यार 10 रुपये ऑलआउटची मॅच खेळत असते आपण मोंट्याले का होत नाही खेळणं, कायले म्हणावं ऑल आउट खेळा ऑल आउट खेळा. गाइस बच्चों को आउट करके बहुत मजा आया. बहुत मजा आया, बहुत सुकून मिला हमको गाइस. बच्चों को ऐसा थकाया थोड़ा शब्द नहीं कर रहा था. अच्छा अच्छा ठीक है ना, हम म्यूट कर देंगे, कोई दिक्कत की बात नहीं. पण मजा आली भाऊ. ना आता भाऊ आता डबल म्हणतच नाही म्हणतो यशा, पण तो तरी पण तयार आहे उद्यासाठी. उद्या अजून लंबा घोया लागेल. मोठा बॅट घे ना. हॅलो जी, वी आर बॅक गाइस. तो आलो आहे मी मित्रांनो आता घरी मस्त पैकी. आणि तुम्हाला तिथं समजलं नसेल काय सीन झाला सचिन मध्ये, तुम्हाला काही समजलं नाही मला माहित आहे, तर मी सांगतो काय झालं होतं तिथं. तर झालं असं होतं की मी त्या पुट्ट्यांना म्हणून आलो होतो, ते तो तिघं छोटे म्हणजे हे होते पुट्टे होते, ते म्हणे वर्षच लावतो म्हणे आमच्याबरोबर. मला म्हटलं ठीक आहे, काही दिक्कतची गोष्ट नाही. पहिले त्यांच्यावर म्हटलं की आम्ही एकत्र, ही कालची गोष्ट आहे म्हणा. तर काल म्हटलं आम्ही तर काल खेळलोय असं, तर मग त्यात चालू होतं की भाई म्हणजे आम्ही आमचे तुम्ही तुमचे, ठीक आहे. तर झालं, ती गोष्ट झाली. मग त्याच्यानंतर म्हणे ओव्हर, पहिले ओव्हरवरचं चालू होतं 7 ओव्हर 8 ओव्हरवरचे, तर ते झालं. मग म्हणे आम्ही पहिली मॅच हारलो. पहिली मॅच मध्ये माई विकेट पडल्यावर पुरी टीमच खतम म्हणला ते, तर ते झालं. दुसरी मॅच मध्ये भाऊ टिकला, तिसरी मॅच मध्ये टिकला, दोन्ही मॅच जिंकलो आम्ही, 1 हारलो. झालं. त्याचा काय मी काय आलं तर तो म्हणे आता म्हणे चालू म्हणे तुम्ही जितले म्हणे, आता उद्या आज जिंकून दाखवतो म्हणे, उद्या आपण याची घेऊ म्हणे, म्हणजे ओव्हरच नाही बिलकुल. काय म्हणते मी विसरलं नाव नाही उठलं म्हणे, तर बिना ओव्हरची मॅच म्हणे. मग ठीक आहे, आजचा दिवस आला. आज आला, आले भाऊन चालू केले. पहिल्या त्याच्यात ते निपटले, पुरे निपटून घेतलं, भात उडकवलं. आम्ही आलो ना, आम्ही मारूनच मारवलो मॅटारचं, इकडे मारवलं तिकडे मारवलं. ते पुट्टे पुरे थकून गेले. झाले पहिली मॅच झाली. दुसऱ्या ह्याच्यात मग कोणी तयारच नव्हतं, ते 2 जण होते, ते म्हणे मिस करतो. मग त्यांना फिरवलं इकडे तिकडे. ते पुट्ट्यांची पुरी समजू शकता काय झालं होतं. आणि ते पुट्ट एक होतं जे बहुत म्हणजे जास्त एक उरालं होतं. त्याला आम्ही तरी लय वेळा म्हटलं की ओव्हरची घेऊन घे हो, ओव्हर थ्रो नाही पुरं. कारण की क्रिकेट माहिती आहे का, ओव्हर थ्रो तर नसतेच. तुम्ही टेस्ट सिरीजही पाहणार तर टेस्ट सिरीज मध्ये बहुत सारे रूल लागले आहे. असा कधी ओव्हर थ्रोची मॅच नाही झाली आहे. टेस्ट सिरीज म्हणजे एक हे असते, त्याच्यातही बहुत सारे रूल्स आहे. तर त्याने म्हटलं नाही की ओव्हरची घेऊन घे भाई, बहुत तुम्हाला दिक्कत नाही. तर तो ऐकायला तयारच नव्हता. तर मग काय लास्ट मध्ये मग त्याने घेतली. मग पुरं ते दोन्ही मॅच हारलेच, ते कालची पण 2 हारला, आजची 2 हारले, तरी उद्या घेतोच म्हणे. म्हटलं चला तुमची इच्छा, आम्हाला काय. तर असं होतं ते, बाकी काही नाही. ते पुट्ट्यांचं अलगच चालू होतं. आणि माझा मोबाईल तर हिट झाला होता, तर बंदच पडून जाते. आता मी होतो फील्डवर, तर माझ्या लक्ष नाही राहत एवढं, कारण की मोबाईल मग इकडल्या साईड नाही, मी इकडे फील्डमध्ये राहतो, तर मग माझ्या एवढं लक्ष राहत नाही. सर्वज्ञ राहते तिथं, तर सर्वज्ञ पाहिजे, मग त्याचं लक्ष राहिलं तर राहिलं, नाही तर मग झालं खतम. तर त्याच्यात येणार. आता घरी आलो, मस्त निंबू सरबत येते, बरं फ्रेश झालो. आता मला वाटलं आता ब्लॉग एडिट करतोय, तो आता बसतो ब्लॉग एडिट करायला. मस्त कूलर मग पाणी टाकून दिले. आता मस्त आरामात हे करतो. आई उद्या चालली तळेगावला, तर पाहू आपण रविवारी गेलो तर तो, नाही तर माझी तर इच्छा नाही तशी जायची, कारण की मला स्ट्रीम गेम करावं लागते दररोज, कारण की नाही आता फिरायचं हे नाही आहे, फिरायची वेळ नाही राहिली. आता काही तरी 2-3 सबस्क्रायबर वाढते दररोजचे, तर बरं वाटते मला की काहीतरी तर फायदा होऊन राहिला पाहिजे. तुम्ही गेमही घेऊन राहिले, त्याच्यावर स्ट्रीमही करू राहिले, तर त्याच्यात काही नाही फायदा होऊन राहिला, तर त्याच्यात बाकी काही नाही. तर मित्रांनो जेवण झालं होतं, आता आलो आहे इकडे बाहेर. नाईट क्रिकेट चालू आहे, 1 टप्पा आला. पाठीवर चालू आहे यांचं, कोण कोणाचं काय आहे. तर ठीक आहे, त्या नंबर पाहिला मी आहे. अबे थांब ना, येतो करते. सार्थक दादा झालं खतम. तू पहिला आहे, मी दुसरा आहे, मी दुसरा आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा तिसरा आहे भाऊ. पाचवा आहे ना बे, मी आहे सहावा. चलो ची मी किपरिंग करतो बे. हा A few minutes later. फायनली आता घरी आलो आहे मित्रांनो. मस्त क्रिकेट खेळलो तिकडे, मस्त मजा आली. पुट्टे होते थोडेसे, खेळून घेतलं की आता आलो घरी.
व्हिडिओ अपलोड झाला आणि 2-3 दिवसानंतर काय सीन चालू होता, माझ्या रिचार्ज नाही, काही नाही. आईच्या ह्याच्यात असं रिचार्ज मारलं होतं, त्याच्यात 5G अनलिमिटेड नाही. आणि तुम्हाला माहिती आहे ब्लॉग, एका ब्लॉगला 3-3, 4-4 GB लागते. काहीच नव्हतं, स्टोरेज नव्हतं. 2-3 दिवस तर पहिले तर मोंट्याच्या घरी 2 दिवस तर ब्लॉग मोंटूच्या घरूनच अपलोड केले. मोंट्याच्या घरी मोबाईल ठेवून दो, होत राहील जेवढा वेळ. मग एक दिवस ओम्याच्या इथं केला आणि एक यशाच्या दिवशी. आणि आज कुठंतरी आज मग रिचार्ज मारलं तर आज तर काही टेन्शन नाही. लय दिक्कत चालते, नेट नसलं ना तर बहुत जास्त प्रॉब्लेम क्रिएट होते. तर बरं आता रिचार्ज भेटलं, मस्त सगळं झालं. आता 1 महिन्याचं तर काही टेन्शन नाही आहे आणि स्ट्रीमचंही काही टेन्शन नाही, स्ट्रीमसाठी येऊन जाते नेट आता माझ्या. तर चला ठीक आहे, एवढं सांगत होतं. भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला समजा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करता. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज, बाय.